नमस्कार, मैं सैयद मसूद और आप देख रहे हैं ऑनलाइन न्यूज़ मंच। ऑनलाइन न्यूज़ मंच की टीम आज मुंबई के वर्ली की स्थित डॉम पर पहुंची है। आपको बता दें, इसी डॉम में आज प्रो गोविंदा लीग 2025 का फाइनल रखा गया है। यहाँ पर अभी कुछ ही देर में फाइनल की शुरुआत होगी। आपको बता दें, इस पूरे टूर्नामेंट में 16 टीमों ने भाग लिया था, जिसमें से फाइनल में अब 60 टीमें पहुंची हैं। 60 टीमों में अब 2 सेमीफाइनल खेले जाएंगे और एक फाइनल खेला जाएगा। और जो पहला फाइनल में जीतने वाले को 75 लाख रुपए का इनाम रखा गया है और उसी के साथ साथ ट्रॉफी रखी गई है। और रनर अप को 15 लाख रुपए और तीसरे नंबर पर आने वाली टीम को 10 लाख रुपए इनाम दिए जाएंगे। आपको बता दें, इस पूरे टूर्नामेंट की प्रो गोविंदा लीग की शुरुआत करी थी महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक के पुत्र पूर्वेश सरनाईक जी ने 2023 में। और 2023 और 24 के इसके पहले विनर हैं जय जवान गोविंदा पथक। आज देखते हैं ये जीत का सहरा किसके सर बनता है। इन 16 टीमों में से 60 टीमें अब सेमीफाइनल में पहुंची है और अभी कुछ ही देर में यहाँ पर शुरुआत होगी, जिसकी सारी तस्वीरें हम आप तक पहुंचाने की कोशिश करेंगे। आपको एक और बात बता दें, इस प्रो गोविंदा लीग के ब्रांड एम्बेसडर हैं क्रिकेटर क्रिस गेल, जो खुद मौजूद है और उन्हीं के हाथ से इस टूर्नामेंट के विजेता को ट्रॉफी प्रदान की जाएगी। तो अभी अब देखते हैं अंदर जाकर के कि ये सहरा जीत का सहरा किसके सर बनता है और किसके हाथ क्रिस गेल के हाथों से किसके हाथ में ये ट्रॉफी सस्ती है। तो आप लोग बने रहिए ऑनलाइन न्यूज़ मंच पर। मुंबई से मेरे सहयोगी फरदीन खान और कैमरा पर्सन राज ठक्कर के साथ मैं सैयद मसूद, ऑनलाइन न्यूज़ मंच। नमस्कार सर, स्वागत। And of course, Purvesh Pratap Sarnaik, the president of Pro Govinda League. And joining us is the universe boss, Chris Gale, the brand ambassador. प्रताप सर, सर्वात पहिला तुमच्याकडे जाणून घ्यायचंय कसं वाटलं प्रो गोविंदा लीग एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला तुमच्यामध्ये? सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व मराठवाड्याचं मनापासून अभिनंदन। प्रताप सरनाईक सुद्धा यांच्यातलाच एक गोविंदा होता। गल्ली बुळामध्ये थरावर रचत आम्ही जेव्हा 4 थर 5 मला आनंद व्हायचा की आम्ही आज 5 थर बसले, परंतु तो गोविंदा आता 9 थर 10 थरावर हळूहळू जात होता। हे बघून आणि ऐकून खूप आनंद वाटतोय। गेल्या अनेक वर्षापासून गोविंदाचा प्रायोजक म्हणून किंवा दहीहंडीचा आयोजक म्हणून वेगवेगळ्या ज्या मंडळांना भेटतो आणि त्या मंडळांचं कौशल्य बघतो, तेव्हा खरोखर मन भरून येतं की आपली ही महाराष्ट्राची संस्कृती, ही परंपरा, ही कायम ठेवण्याचं काम आम्ही करतोय। अनेक राजकीय पक्षाचे नेते त्यामध्ये आहेत। त्यामध्ये शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे एकनाथ शिंदे साहेब आणि ठरवले राणा साहेबांचा उल्लेख मनापासून करावा लागेल की त्यांनी ही संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवली। ह्या गोविंदांना 100 पेक्षा जास्त वर्ष मुंबईत झालेली आहे। म्हणजे 101 वर्षाचा सुद्धा एक गोविंदाचं आयोजन मंडळ आहे, जे आमच्याकडे काही ठरवायचं असतं। त्यामुळे ही फार पूर्वीची संस्कृती आहे आणि हळूहळू ती आता 7 समुद्रापलीकडे चालली आहे। त्यामुळे देशामध्येच नव्हे तर विदेशात सुद्धा आता आपला गोविंदा हा परिचित होऊ लागले। स्पेनचं गोविंदा पथक ह्या ठिकाणी आलं, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि खास करून पूर्वेश, मी नेहमी म्हणत आलोय की एखादा बाप स्वप्न बघत असतो आणि ते स्वप्न आपल्या मुलांनी पूर्ण करावं असं त्याला मनापासून वाटत असतं, परंतु मी जे स्वप्न बघितलं होतं त्याही पेक्षा काही पटीने जास्त पूर्वेशने करून दाखवलं या सगळ्या आमच्या सहकार्यांच्या वतीनं। त्यामुळे पूर्वेश सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। अजून आपल्याला फार पुढे जायचं आहे। फक्त नॅशनल गेमला, एशियन गेमला नाही तर ऑलिम्पिक पर्यंत पोहोचवण्याचं आमचे जे स्वप्न आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि इतर आपल्या क्रिस गेलला सुद्धा लोक ओळखतात, तशी परदेशामध्ये सुद्धा आमच्या गोविंदांना ओळखलं पाहिजे परदेशी लोकांनी सुद्धा। अशा प्रकारचा गोविंदा 7 समुद्रापलीकडे घेऊन जायचं माझं स्वप्न होतं, ते आता पूर्ण होताना मला आनंद होतोय।
आमदार झाल्यानंतर मी प्रो गोविंदाची स्पर्धा आयोजित करायला प्रवेशला सांगितलं आणि प्रवेशली मी सक्सेसफुली केली. तर त्याचबरोबर ह्या गोविंदाला क्रीडा प्रकारामध्ये आणि प्रामुख्याने साहसी क्रीडा प्रकारामध्ये समावेश करून घ्यायचं जे राज्य शासनानं मंजूर केलं त्याबद्दल मी राज्य शासनाचा सुद्धा मनापासून आभार मानतो. क्रिस गेटचा सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो की तो खास त्याच्या देशातून फक्त या गोविंदाला प्रोत्साहन देण्यासाठी आपल्या देशात आला, मुंबईत आला. त्याबद्दल क्रिस गेटचं सुद्धा अभिनंदन. सगळ्या गोविंदांचं आपल्या मुंबईकर मराठवाडा तरुणांचं खूप खूप शुभेच्छा. ह्या वर्षी तरी अशा प्रकारे काही पहिलं दुसरं तिसरं बक्षीस मिळालेल्या टीम आहेत त्यांचा उत्साह होत असेल, परंतु ज्यांनी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि जे घेऊ शकले नाही त्यांना पण मी शुभेच्छा देतो. जे मंडळी ह्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकले नाही त्यांना 16 तारखेचा दहीहंडीचा आपल्या ठाण्याचा उत्सव आहे, त्या ठिकाणी आमंत्रण देतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोल बजरंग, बोल बजरंग. धन्यवाद. सर तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या आपल्या सोबत आणि या प्रो गोविंदाला आपण जगभरात त्याचं नाव म्हणजे आणि 4 आणि विथ दॅट पूर्वेशी पहिला तर अभिनंदन. एवढे महिने आणि एवढे वर्ष मेहनत केली हे स्वप्न साकार करायला. प्रो गोविंदा लीगचा सीझन 3 काय एक आगळा वेगळाच कार्यक्रम झालेला आहे. अभिनंदन. सर्वप्रथम मी जे काही या ठिकाणी आदरणीय सरनाईक साहेबांनी माझं कौतुक केलं, माझ्या टीमचं कौतुक केलं, परंतु कौतुक आज या ठिकाणी जर कोणाचा करायचा असेल तर तो आमच्या ह्या 3200 गोविंदांचा केला पाहिजे. कारण हे जर गोविंद नसते तर या प्रो गोविंदाला हे सोडून मिळालं नसतं. मला एक गोष्ट ज्याचा सगळ्यात जास्त अभिमान वाटतो तो हे आहे की या ठिकाणी 3 दिवसांमध्ये एकही गोविंदा जखमी झालेला नाहीये आणि हेच आमच्या प्रो गोविंदाचं वैशिष्ट्य आहे. माझ्या वडिलांनी सांगितलं की त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं काम आज मी केलेलं आहे. परंतु मला आपल्या सगळ्यांना सांगायचे की समोर बसलेले आमचे जे गोविंदाचे परिवारातले सदस्य आहेत ते जर त्यांच्या गोविंदाला आमच्या या ठिकाणी सोडणारच नाही तर गोविंदा प्रो गोविंदा ह्या स्वरूपात येऊ शकत नाही. मी खास करून महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशनचे मनापासून आभार व्यक्त करतो की मी ज्या ज्या गोष्टींची त्यांच्याकडे सूचना केली होती त्या सर्व सूचना त्यांनी प्रत्यक्षात उतरवण्याचं काम केलं. मला आपल्या सगळ्या 16 संघांच्या संघ मालकांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करायचे. कारण माझ्या या संघ मालकांनी जर आज मला साथ दिली नसती तर कदाचित प्रो गोविंदा आणि आपली ही दहीहंडी महाराष्ट्राची संस्कृती महाराष्ट्राचा अभिमान असलेला आपला हा खेळ आज जगापर्यंत हा पोहोचू शकला नसता. आणि म्हणून मी आमच्या सर्व 16 संघ मालकांचेही तितकेच आभार व्यक्त करतो जितके मी माझ्या गोविंदांचा आणि त्यांचे प्रशिक्षक आणि त्यांचे सर्व कॅप्टनचे करतो. दोघांची टीम तर आमच्या या सगळ्या टीमचं प्रो गोविंदाच्या कोर कमिटीचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. अँड बिकॉज आय थिंक आय हॅव टू स्पीक इन इंग्लिश ऑल्सो बिकॉज माय डिअर ब्रदर, माय डिअर फ्रेंड and the universe boss Chris Gale. I think Chris, the moment we announced that you are going to be the brand ambassador of the Pro Govinda League, I think we had reached the universe. And a very big thank you to Chris for being a part of this beautiful journey of ours. And I have promised him, this is not going to stay here. Chris is going to be a part of us, of this league, forever and ever. And he's also promised me that Purvesh, he's promised me that Purvesh, I will make sure the dream that he calls my father the big boss. He said the dream that big boss has seen, that we want to make Pro Govinda reach the Olympics. I will make sure I speak to the best, world's best sports channel, invite them here and make them have a look at what Pro Govinda is. And he said, maybe we as audience can realize this, but Chris, as the ambassador of the league, he did realize that Pro Govinda Dahihandi is the only sport that he has seen ever that the players play without their feet. It is a sport in which the players are bare feet
And that is what we, like I said, that is the culture of India, that is the tradition of अरे India. ले, So अरे ले, big अरे thank you ले, to Chris अरे ले, for being a part of this program. Super successful. He's been posting everything on Instagram, Twitter, Facebook, and all his friends back there in Jamaica, London, Dubai, have been listening. Chris, what is this? Please get this video to our country now. So I'm sure it is going to help us do that as well. A very, very, very big thank you to my dear family, I would call them, not my friends, but my casters. Please stand up and wave your hands. Anna, Miguel, James, and the legend Tony. I think these guys have made our sport global. And Tony, I'm sure all of your casters would have been I'm sure now you guys feel that you guys can treat you guys in this given competition. So I invite you all next year to be a part of the Pro Govinda League and compete with our Govindas at the Arena Vegas. A big thank you to all of y'all for flying all the way from Spain and showing so much love. Once again, a very, very, very big thank you to all of y'all. Angel Jonas and all, like I say, Well, first I want to say, thank you to Burgess. Thanks to India once more. It's always going away from home. Thanks to the staff as well for warming up. You guys have been fantastic. Also, it's been a phenomenal experience. Success. All the work. Outside of the all the organizers, lunch that has been well done, roughly 57. All the players. I just want to say congratulations to all those who made us again. I want to say congratulations to each and every one of the players. This is an opportunity to be able to wear a program that you can get. Years like this, It's always a pleasure to be here. Today, thank you.